पांढऱ्या शुभ्र पाकळ्या, नाजूक केशरी देठ आणि सुगंधाची लयलूट करणारे झाड म्हणजे प्राजक्ताचे झाड. त्याला संस्कृतमध्ये पारिजात असे म्हणतात. प्राजक्ताचे झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणले. हे झाड कुठे लावावे यावरून सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात वाद झाला. कृष्णाने ते झाड सत्यभामाच्या अंगणी अशा ठिकाणी लावले की फुले उमलल्यावर रुक्मिणीच्या अंगणात पडावी. तेव्हापासून पारिजातकाचा सडा दुसऱ्याच्या अंगणात अशी म्हणच पडली. पारिजात हे भारतात उगवणारे एक औषधी झाड आहे. याच्या फुलांचा सुगंध मनमोहक आहे. हा वृक्ष जास्त प्रमाणात हिमालयाच्या पायथ्याशी आढळणारा तसेच इतरत्रही नैसर्गिकरित्या उगवणारा पारिजात प्राजक्ताचे झाड म्हणूनही ओळखला जातो. तर मित्रांनो, चला मग जाणून घेऊया प्राजक्ताचे झाड जर तुमच्या घराच्या अवतीभोवती असेल तर त्याचे कोणते फायदे होतात. सर्वात प्रथम म्हणजे ज्यांच्या घराच्या आजूबाजूला प्राजक्ताचे झाड असते त्यांच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. जिथे प्राजक्तांच्या फुलांचा सडा पडतो तिथे लक्ष्मी वास करते, कारण ही फुले तिला अतिशय प्रिय असतात. म्हणून लक्ष्मीपूजेच्या दिवशी स्वतःहून खाली पडलेली प्राजक्ताची फुलेच देवीला अर्पण केली जातात. प्राजक्तांच्या फुलांच्या सुगंधात तुमच्या जीवनातून ताण काढून जीवन आनंदाने भरण्याची शक्ती आहे. त्याचा सुगंध तुमचे मन शांत करतो, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते आणि निरोगी तसेच दीर्घायुष्य प्राप्त होते. प्राजक्ताची फुले फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात. ज्यांच्या अंगणात ही फुले उमलतात तिथे शांतता आणि समृद्धी नेहमीच नांदते. हृदयरोगासाठी प्राजक्ताची फुले खूप फायदेशीर आहेत. हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी 5 ते 6 फुलांचा रस घेणे हा एक प्रभावी उपाय आहे. परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करता येतो. तसेच प्राजक्ताची फुले, पाने आणि साल औषध म्हणूनही वापरला जातो. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आता प्राजक्ताचे झाड जर तुमच्या घराच्या अवतीभोवती असेल तर त्याचे कोणते फायदे असतात ते तुम्हाला समजले असतील. तुमच्या काही शंका असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. जर तुम्ही अजूनपर्यंत आपला हा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर खाली असलेल्या लाल बटनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.